राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सुनेत्र पवार, पार्थ जय यांचीच पकड. आर्थिक व्यवहारांवरही पवार मायलेकांची पकड असल्याची सूत्रांची माहिती. मुंबईसह एमएमआर क्षेत्रामध्ये सीएनजीच्या दरामध्ये वाढ. सीएनजी प्रति किलो 2 रुपयांनी महागला. आजपासून नवे दर लागू. रिक्षा आणि टॅक्सी प्रवास महागण्याची शक्यता. अमूलच्या दूध दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ. 1 लिटर दूध 66 रुपयांना मिळणार. मदर डेअरीचं दूधही महागलं. नवे दर आजपासून लागू. मध्य रेल्वेवर आजपासून सलग 3 दिवस रात्रकालीन ब्लॉक. विद्याविहारमधील पुलाचं गर्डर लॉन्चिंग होणार. काही लोकल रद्द. प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता. विदर्भामध्ये शाळा 15 जूनपासून सुरू करण्यावरून वाद. आता सरकारने सूर्यदेवाला विनंती करावी. नागपूर खंडपीठाचे सरकारला खडेबोल. भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकर ईडीच्या फेऱ्यात. कथित मनी लॉन्ड्रिंग आणि खंडणी प्रकरणी आज ईडी चौकशी. भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात. पहिल्या 2 गुन्ह्यामध्ये एसआयटी कडून आरोपपत्र दाखल. 1150 पानांच्या आरोपपत्रात गुन्ह्यांचा पाढा. नीट पेपर फुटी प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन समोर. नाशिकच्या शुभम खैरनार नंतर अहिल्यानगरचा धनंजय लोखंडे आणि पुण्यातून मनीषा वाघमारेही ताब्यात. शुभमच्या कुटुंबियांची सीबीआय चौकशी. नीट पेपर फुटी प्रकरणी काँग्रेस आक्रमक. एनएसयूआय आज देशभरामध्ये भाजप खासदारांच्या घरासमोर आंदोलन करणार. तर सरकार पेपर फुटी प्रकरणी कारवाई करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. आषाढी वारीसाठी माऊलींची पालखी 8 जुलैला प्रस्थान ठेवणार. पुण्यातील भवानी पेठेतच होणार पालखीचा मुक्काम. प्रशासनाकडून सुविधांची लेखी हमी.